सबिन्दुसिन्धुसुस्खलत्तरङ्गभङ्गरञ्जितं द्विषस्तु पापजातजातकारिवारिसंयुतं कृतान्तदूतकालभूतभीतिहारिवर्मदेहि त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे। नमामि देवि नर्मदे, नमामि मातु नर्मदे, त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। सर्वांना नमस्कार। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। आपण काल शिकलो, त्यामध्ये आपण महत्त्वाचं शिकलो की 4 प्रकारचे ऋण असतात। त्यामध्ये पितृऋण, देवऋण, ऋषी ऋण आणि मनुष्य ऋण हे आपण शिकलो। पितृऋण आहे ते पितरांना आपण पिंड आणि जलदान करून पितृऋण आपण करणं आवश्यक आहे। देवऋणामध्ये आपण अग्निहोत्र यज्ञ आचरण करणं आवश्यक आहे। तिसरं ऋषी ऋणामध्ये आपण ऋषींनी ज्या संहिता जे त्यांनी त्यांचे अनुभव आणि सर्व ज्ञानभांडार ज्या ग्रंथातून लिहिलेला आहे त्यांचा अभ्यास करणं म्हणजेच आपण ऋषी ऋणातून मुक्त होणं आहे। आणि त्यानंतर किंवा ऋषी ऋणासाठी काहीतरी योगदान करणं आहे, मुक्त तर होऊ शकत नाही। त्यानंतर चौथं जे आहे मनुष्य ऋण, त्यामध्ये आपण दान करणं आवश्यक आहे। तर ह्या पद्धतीने 4 प्रकारचे ऋण ह्या मनुष्य जन्मात आल्यानंतर आपणाला करणं आवश्यक आहे, हे आपण अध्यायात शिकलो। त्याचप्रकारे शेवटचा जो अध्याय आपण शिकलो त्यामध्ये 209वा अध्याय, त्यामध्ये विश्वासघात करू नये हा मोठा धडा आपण शिकलेलो आहे। विश्वासघात केला असता नरकामध्ये सुद्धा आपणाला स्थान प्राप्त होत नाही। तर आपल्या मित्राचा लोभासाठी मित्राचा जीव घेतला ज्या मित्राने, तो कालांतराने जेव्हा मृत झाला, ज्याने आपल्या मित्राचा जीव घेतला होता तोही काही कालांतराने प्रत्येक व्यक्तीला जायचंच आहे, तसंच तोही त्याचाही मृत्यू जेव्हा झाला तेव्हा तो यमलोकात गेल्यानंतर तिथं विश्वासघातकी व्यक्तीचं काय गती आहे ह्या संदर्भात सर्व चर्चा यमदेवतेसोबत झाली असता तिथे उपस्थित असलेले जे विदुषी होता की ते कोणाला कशी कर्मानुसार त्यांना काय कुठं व्यवस्था करायची, तर त्यांनी ह्या विश्वासघातकी मित्राला, त्या व्यक्तीला नरकामध्ये विविध नरकांमध्ये फिरवलं। परंतु नरकामध्ये ज्या नरकामध्ये त्या विश्वासघातकी जीवाला पाठवलं तिथे त्या नरकात आधीच हाल अपेष्टा किंवा आपले जे भोग आहेत ते भोगत असलेले जीव म्हणाले की हा इथे कशाला पाठवला, याला इथे नका ठेवू। त्यांना त्या म्हणजे ते अगोदरच आपल्या पापकर्माचे कष्ट सोसत असलेल्या जीवांना पण ह्या विश्वासघातकी मनुष्याचा सहवास तिथं सहन झाला नाही आणि त्यामुळे प्रत्येक नरकातून त्याची हकलपट्टी झालेली आहे। आणि नंतर मग असं झालं की ह्याला कुठं जन्म द्यायचा, तर मग जे किडे आहेत अगदी जे विष्ठेतील किडे, तिथं त्याला जन्म देऊन मग तिर्यक योनी जी आहे किडे असं करत करत मग त्याची प्रगती होत होत तो बैल योनीत आला। आणि त्यावेळेला सुदैवाने तो ज्या राजाच्या इथं आला किंवा ज्या व्यापारीच्या इथे आला तर तो चांगला होता आणि त्याने यात्रेला नर्मदा तटी आला आणि तिथे त्याने स्वतःसाठी मनुष्याचं जे कर्तव्य आहे ते सर्व केलंच, पण त्याबरोबर ज्या वाहनातून आला आहे त्या वाहनाची जी सोबत केली त्या प्राण्यांनासुद्धा त्यांनी नर्मदा जलामध्ये स्नान करवलं। आणि त्यावेळेला त्या व्यापाऱ्याला रात्रीच दृष्टांत झाला की जो बैल आहे त्याची आता मुक्तता होणार आहे। तर ह्या पद्धतीने हा खूप सुंदर अध्याय आहे
की आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या स्वतःच्या उद्धारासाठी तर कार्य करायचंच आहे, परंतु त्याचबरोबर ज्या ज्या वस्तू, व्यक्ती, जे जे प्राणी आपणाला आपल्या कार्यामध्ये सहयोग करतात, तर त्यांचीसुद्धा व्यवस्था किंवा त्यांच्यासुद्धा उद्धारासाठी कर्म करणं आवश्यक आहे. तर त्या व्यापाराने नकळत आपला स्वतःचा उद्धार, आपलं स्वतःचं कर्तव्य कर्म तीर्थाच्या ठिकाणी केलंच. पण त्याबरोबर त्याने त्याच्या चांगल्या मनाने बैलाला सुद्धा तिथं बैलजोडीला पण तिथं स्नान करवलं, तर तिथे त्या बैलाचा पण उद्धार झाला. आपल्याला नाही समजू शकत, की आपल्याकडे असलेला काम करण्यासाठी असलेला एखादा जीव किंवा आपल्या घरात राहत असलेला एखादा प्राणी तो कुठल्या गतीतून आलेला आहे आपल्याला माहीत नाही पडू शकत. आणि तर त्यामुळे जसं आपण आपल्या स्वतःच्या उद्धारार्थ काही पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न करतो किंवा सत्कर्म करण्याचा प्रयत्न करतो, त्याच पद्धतीने ह्या सर्वच जीवांच्या साठी सुद्धा बरोबरीने आपल्याबरोबर वेगळं काही करायचं नसतं, तर आपल्या बरोबरीने त्यांची पण थोडी व्यवस्था करणं, त्यांच्यासाठी पण काम करणं ते आवश्यक आहे. नकळत त्यांनी त्या बैलजोडीला किंवा जे वाहनं होती त्यांनासुद्धा जलामध्ये स्नान करवलं. त्याला काहीच कल्पना कसं कल्पना असणार आहे, की बैलाच्या रूपामध्ये हा मनुष्य योनीत विकर्म केलेला हा जीव बैलाच्या रूपात इथं आहे. हे कोणाला कळू शकणार आहे? आपल्यालाच पुढच्या क्षणाचं नाही काही माहिती. तर समोर असलेल्या प्राण्याच्या संदर्भात कोण विचार करू शकतं? अशक्य आहे. परंतु या घटना आहेत, इतिहासात घडलेल्या आहेत. तर त्यामुळे आपण आपल्या ठायी असलेलं आपल्या आश्रयाने पण कधी-कधी काही मांजरं येऊन राहतात, काही प्राणी घरी येत असलेले चिमण्या आहेत किंवा एखादा कावळाच रोज येऊन बसतो. तर आपल्याला माहीत नाही काय, कशासाठी, कोण आहे. आपण चांगल्या भावनेने त्याच्या आतमध्ये असलेलं सुद्धा जे भगवत तत्व आहे त्याकडे पाहून आपण त्याच्याकडे तशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. हे इथे हा अध्याय नकळत किती मोठं पुण्य पदरी पडलेलं आहे त्या व्यापाराच्या भाग्यात. आता आपण पुढील अध्याय वाचूया. हे आपले सर्व संत असतात, त्या संतांना त्रिकालज्ञ असतात, त्रिकालदर्शी असतात, सर्वज्ञ असतात, सर्वव्यापी असतात. त्यामुळे त्यांना समोर आलेल्या व्यक्तीचं सगळा त्यांना ॲनालिसिस, ज्याला आपण म्हणू शकतो, की आरपार ते पाहू शकतात. आपण त्यांच्या समोर गेलं तर आपण कुठल्या कुळातून आहे, आपल्या आपला तर इतिहास लेखाजोखा कळतोच त्यांना, पण त्याबरोबरीने आपले आई-वडील, आपले 3 पिढ्यांपर्यंत ते मागे जाऊ शकतात. असं आमच्या आयुर्वेदातल्या सरांनी सांगितलं होतं, की ह्या पद्धतीने त्यांना जाणवतं, की कुठपर्यंत आहे. आणि म्हणजे संतांचं 3 म्हणजे कमीत कमी 3 पिढ्यांपर्यंत आपल्या गोष्टी त्यांना कळत असतात. समोर आलेल्या व्यक्तीचं सर्व घराणं काय, कर्म कोणत्या दिशेने चाललेलं आहे, हे सर्व त्यांना कळत असतं. तर हे आहे, की ह्या सर्व काही सूक्ष्म गोष्टी आहेत आणि त्या तपस्येच्या बलाने ह्यांनी प्राप्त केलेल्या असतात.